प्रसाद, मोदक, लाडू, श्रीखंड यांच्यासोबत गोडाचा एक पदार्थ असा आहे जो प्रत्येक धार्मिक विधी आणि शुभ व मंगल कार्यात बनवल्या जाणाऱ्या गोडाच्या पदार्थांमध्ये मानाचं पान ठरतो. खीर. महादेवाला अतिप्रिय मानली जाणारी खीर जवळजवळ सर्वच उत्सवांना आवर्जून बनवली जाते. याच परंपरेचा मान राखून नैवेद्यम समर्पयामीमध्ये आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची गव्हाची खीर. गव्हाची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 वाटी जोड गहू, 1 वाटी गूळ, 1 वाटी कोमट दूध, आवडीप्रमाणे साजूक तूप, सुक्या खोबऱ्याचे काप, अर्धा चमचा जायफळ पूड, अर्धा चमचा वेलची पूड आणि चिमूटभर मीठ. महाराष्ट्रात देशाकडील गावांमध्ये शेवया किंवा तांदळाच्या खीरीपेक्षा गव्हाची खीर जास्त आवडीने बनवली जाते आणि गव्हाची खीर बनवण्यासाठी वापर केला जातो जोड गव्हांचा, ज्याला गावाकडे खपली गहू असं म्हणतात. चवीला अतिशय स्वादिष्ट अशा खपली गव्हांपासूनच आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत. सर्वप्रथम आपण घेतलेले हे जोड गहू आदल्या रात्री पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या गव्हातील पाणी निथळा आणि कुकरमध्ये भिजवलेले हे गहू 3 शिट्ट्यांवर शिजवून घ्या. गहू शिजल्यावर मग पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये हे गहू वाटून घ्या. या गव्हाची मऊसूत पेस्ट तयार करून घ्या. यानंतर पातेल्यात तूप तापवायला ठेवा. तापलेल्या तुपात सुक्या खोबऱ्याचे काप घाला आणि तुपावर हे काप छान परतून घ्या. मग यात गव्हाची पेस्ट घाला. आणि वरून गुळाचे काप घाला. गुळ वितळेपर्यंत सतत ढवळत रहा. गुळ वितळला की मग यात 1 कप दूध घाला. वरून वेलची आणि जायफळ पूड घाला व ही खीर एकजीव करा. खीर घट्ट होऊ लागली की सर्वात अखेरीस यात चिमूटभर मीठ घाला आणि या खीरीची 1 उकळ काढून घ्या. तयार झाली पारंपरिक गावरान पद्धतीची गव्हाची खीर.